युनिट साइन मेजरमेंटमध्ये आज आपण बघणार आहे राउंडिंग ऑफ. ओके, आता राउंडिंग ऑफ हा काय कन्सेप्ट आहे सगळ्यांना माहिती आहे. कुठलंही आन्सर ज्यावेळी तुम्ही कुठलंही मॅथमॅटिकल ऑपरेशन करता, ॲडिशन करता, सबट्रॅक्शन करता, मल्टिप्लिकेशन करता किंवा डिव्हिजन करता, त्यावेळी कुठलंही आन्सर तुम्ही राऊंड ऑफमध्ये लिहिता किंवा त्याला आपण सिम्पली काय म्हणूया राउंडिंग ऑफमध्ये लिहिता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मी सांगितलं की एक लेंथ 6.9 मीटर आहे, तर तुम्ही राऊंड ऑफमध्ये काय म्हणता किंवा अप्रॉक्सिमेटली आपण काय म्हणतो ती लेंथ किती आहे तर 7 मीटर आहे. किंवा एखादं डिस्टन्स हे 8.1 मीटर असेल किंवा 8.1 किलोमीटर असेल तर राऊंड ऑफमध्ये आपण ते किती सांगतो 8 किलोमीटर सांगतो. ओके, दिस इज द राउंडिंग ऑफ. किंवा आपण जर सांगितलं की तुम्ही एक लेंथ मेजर केली आणि ती लेंथ सपोज अशी आली 4.321456 मीटर काही असेल. ओके, तर तुम्हाला मी सांगितलं हे जे आन्सर आहे हे फायनल आन्सर आहे, हे मला फक्त 3 डिजिटपर्यंतच पाहिजे. म्हणजे 4, 3 आणि 2 पर्यंत पाहिजे. म्हणजे मला हा 1 काय केला पाहिजे ड्रॉप केला पाहिजे, कॅन्सल केला पाहिजे. जर मला सांगितलं की मला हे आन्सर 2 डिजिटपर्यंतच पाहिजे म्हणजे 4.3 3 पर्यंत पाहिजे, म्हणजे मला हा 2 काय केला पाहिजे ड्रॉप केला पाहिजे. पण आपण डायरेक्ट ड्रॉप करू शकत नाही. जे डिजिट तुम्हाला ड्रॉप करायचं आहे ते डिजिट तुम्हाला 5 बरोबर कम्पेअर करावं लागेल. म्हणजे ते डिजिट 5 पेक्षा मोठा आहे का 5 पेक्षा लहान आहे. आणि काही रूल्स वापरून तुम्ही काय करू शकता ते डिजिट ड्रॉप करू शकता आणि तुमचा आन्सर तुम्ही राउंडिंग ऑफमध्ये लिहू शकता. फॉर एक्झाम्पल 2 डिजिटमध्ये जर मी विचारलं हे आन्सर किती येईल तर तुम्ही काय सांगणार 4.3 मीटर आणि अप टू 3 डिजिट किती येणार तर 4.32 मीटर. लक्षात येते. असं आपण राउंडिंग ऑफ करतो. तर ज्यावेळी तुम्ही 4.32 म्हणता त्यावेळी तुम्ही 1 काय केला ड्रॉप केला. मग जे डिजिट तुम्ही ड्रॉप करणार आहे ते तुम्ही काय करता 5 बरोबर कम्पेअर करता. आता काय रूल्स आहेत राउंडिंग ऑफचे ते बघूया. ते रूल्स तुम्ही सिम्पली काय करायचे पाठ करायचे, खूप सोपे रूल्स आहेत. ओके, मग फक्त हे रूल पाठ करताना तुमच्या लक्षात एक गोष्ट पाहिजे जी तुम्हाला मी आत्ता सांगितली. जे डिजिट तुम्ही ड्रॉप करणार आहे ते 5 बरोबर काय करायचं कम्पेअर करायचं. म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे, 5 पेक्षा लहान आहे. किंवा काही वेळी आपल्याला काय सांगतात जे डिजिट तुम्हाला ड्रॉप करायचं आहे ते 5 असतं, म्हणजे 5लाच तुम्हाला ड्रॉप करायचं असतं. ओके, ते बघू आपण आता. ठीक आहे, मग पहिला रूल काय सांगतो इफ डिजिट टू बी ड्रॉप्ड, जे डिजिट तुम्हाला ड्रॉप करायचं आहे इज लेस दॅन 5, ते कसं आहे 5 पेक्षा लहान आहे, त्यावेळी काय करायचं देन द प्रिसेडिंग डिजिट रिमेन द सेम. प्रिसेडिंग म्हणजे काय असणार आहे जे डिजिट ड्रॉप करायचं आहे त्याच्या अलीकडचं डिजिट ते काय करायचं प्रिसेडिंग डिजिट रिमेन द सेम. फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्यांनी सांगितलं हे दिले बघा 5.34 हे एक मेजरमेंट आहे आणि ह्या मेजरमेंटमध्ये काय सांगितलं तुम्हाला हे आन्सर मला अप टू 2 डिजिट्स पाहिजे. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये कुठले डिजिट्स पाहिजे तर 5 आणि 3, म्हणजे मला इथे 4 काय करायचे ड्रॉप करायचं आहे. मग काय येणार इफ डिजिट टू बी ड्रॉपड इज लेस दॅन 5. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 4 हा कसा आहे 5 पेक्षा लहान आहे. मग काय करणार तर प्रिसिडिंग डिजिट. प्रिसिडिंग डिजिट म्हणजे कुठलं डिजिट तर जे डिजिट ड्रॉप करायचं आहे त्याच्या अलीकडचं, म्हणजे कुठलं ड्रॉप करायचं आहे 4, तर 4च्या अलीकडं कोण आहे तर 3. तर प्रिसिडिंग डिजिट रिमेन द सेम, म्हणजे 3 मध्ये काही चेंज करायचा नाही. म्हणजे 5.34 इज राउंडेड ऑफ टू अप टू 2 डिजिट्स वी गेट 5.3. सिम्पली आपण काय केला 4 ड्रॉप केला ह्या 3 मध्ये. 3 म्हणजे प्रिसिडिंग डिजिट, ह्याच्यामध्ये काही चेंज केला नाही कारण 4 हा 5 पेक्षा लहान आहे. म्हणजे सिम्पली तुम्ही इथून पुढे लक्षात ठेवायचं जे डिजिट ड्रॉप करायचं आहे ते 5 पेक्षा लहान असेल तर ते डायरेक्ट ड्रॉप करायचं, त्याच्या अलीकडच्या डिजिटमध्ये काही चेंज करायचा नाही. सिमिलरली 4.92 इज राउंडेड ऑफ टू 2 डिजिट्स, म्हणजे मला इथं 4 आणि 9 हे 2 डिजिट पाहिजेत. म्हणजे हा 2 ड्रॉप करायचा आहे, हा 2 कसा आहे 5 पेक्षा लहान, त्यामुळे 9 मध्ये आपण काही चेंज करणार नाही. सो 4.92 इज राउंडेड ऑफ टू सिम्पली 4.9. हा झाला पहिला डिजिट की जे डिजिट ड्रॉप करायचं ते 5 पेक्षा लहान असेल तर. आता सेकंड रूल काय असणार आहे जे डिजिट तुम्हाला ड्रॉप करायचं आहे ते 5 पेक्षा मोठं असेल तर. ओके, मग काय येणार इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज ग्रेटर दॅन 5 देन इन्क्रीजेस द प्रिसिडिंग डिजिट बाय 1. त्यावेळी प्रिसिडिंग डिजिट काय करायचं 1 न वाढवायचं. म्हणजे ह्याच्या बरोबर काय असणार आहे अपोजिट रूल असणार आहे. सपोज 12.26 हे मला अप टू 3 डिजिट्स पर्यंत पाहिजे, म्हणजे 12.2 पर्यंत मला आन्सर पाहिजे. राउंडिंग ऑफ करायचं आहे म्हणजे 6ला मला काय केलं पाहिजे ड्रॉप केलं पाहिजे. पण जे ड्रॉप करणार आहे ते कसं आहे ग्रेटर दॅन 5, कारण तुम्हाला माहिती आहे 6 इज ग्रेटर दॅन 5. त्यामुळे प्रिसिडिंग डिजिट मग 6च्या प्रिसिडिंगला कोण आहे 2 इन्क्रीजेस बाय 1. सो वी गेट 12.3
अँड हिअर वी गेट सिम्पली 3.3 कारण 9 इज ग्रेटर दॅन 5 we have to drop it, so increase the preceding digit 2 by 1, that is 3.3. ओके, म्हणजे थोडक्यामध्ये दोन्ही रूल तुम्हाला समजले असतील. जे डिजिट ड्रॉप करायचं आहे ते 5 पेक्षा लहान असेल तर डायरेक्ट ड्रॉप करायचं, प्रिसिडिंग डिजिटमध्ये चेंज करायचं नाही. आणि जे डिजिट ड्रॉप करायचं ते 5 पेक्षा मोठं असेल तर प्रिसिडिंग डिजिट 1 काय करायचं, वाढवायचं. हे झाले लेस दॅन 5 आणि ग्रेटर दॅन 5. आता इथून पुढचे तिन्ही नियम जे आहेत म्हणजे रूल नंबर 3, रूल नंबर 4 अँड रूल नंबर 5 हे आपल्याला 5 डिजिटसाठी आहेत. 5 डिजिट म्हणजे काय, तुम्हाला आता जे डिजिट ड्रॉप करायचं ते 5 असणार आहे. इथं काय होतं, डिजिट टू बी ड्रॉपड इज लेस दॅन 5, इथं डिजिट टू बी ड्रॉपड इज ग्रेटर दॅन 5. आता इथं काय असणार, तुम्हाला 5 काय करायचं आहे, ड्रॉप करायचं आहे. त्यामुळे इथून पुढचे नियम जरा व्यवस्थित बघा. मग काय सांगितलंय, इफ द डिजिट टू बी ड्रॉपड इज 5, बघा मी एक्झॅक्टली तुम्हाला 5 काय करायचं आहे, ड्रॉप करायचं आहे. ओके, मग इथे एक्झाम्पल दिले बघा 3.251. आता हे आन्सर मला अप टू 2 डिजिट्स पाहिजेत, म्हणजे 3.2च पाहिजे मला हा 5 काय केला पाहिजे, ड्रॉप केला पाहिजे. हा 5 ड्रॉप करताना आपला रूल काय सांगतो, तर ज्यावेळी तुम्हाला सांगतील की 5ला ड्रॉप करा त्यावेळी तुम्ही काय करणार, 5च्या पुढचं डिजिट बघायचं कुठला आहे ते, 5च्या पुढचं. इथं हा रूल नव्हता कारण इथं एकतर नंबर जो ड्रॉप करायचा तो लेस दॅन 5 होता किंवा ग्रेटर दॅन 5 होता. इथं एक्झॅक्टली काय असणार आहे, 5 असणार आहे. मग ज्यावेळी तुम्हाला 5ला ड्रॉप करायला सांगतील त्यावेळी 5च्या पुढचा नंबर कुठला आहे तो बघायचा. आता 5च्या पुढे कोण आहे, 1. इथं 5च्या पुढे कोण आहे, 3. आता तुम्हाला माहिती आहे 1 आणि 3 यांना आपण काय म्हणतो, नॉन झिरो. काय म्हणतो आपण त्यांना, नॉन झिरो. मग काय सांगितलं, इफ द डिजिट टू बी ड्रॉपड इज 5 फॉलोड बाय डिजिट्स अदर दॅन 0. फॉलोड बाय डिजिट्स अदर दॅन 0 म्हणजे 5च्या पुढे कोण आहे, तर 1. आणि इथं 5च्या पुढे कोण आहे, 3. मग फॉलोड बाय डिजिट अदर दॅन 0 म्हणजे 1 and 3. 1 and 3 आर अदर दॅन 0. देन इन्क्रीजेस द प्रिसिडिंग डिजिट बाय 1. त्यावेळी प्रिसिडिंग डिजिट म्हणजे पाठीमागचं डिजिट काय करायचं, सिम्पली 1 वाढवायचं. म्हणजे इथं मी 5ला काय करणार, ड्रॉप करणार. इथं पण मी 5ला काय करणार, ड्रॉप करणार. कारण मला इथं 2 डिजिटमध्ये आन्सर पाहिजे, इथं 3 डिजिटमध्ये आन्सर पाहिजे. पण 5ला ड्रॉप करताना 5च्या पुढे कोण आहे बघायचं, तर 1 आहे. इथं 5च्या पुढे कोण आहे, 3. नॉन झिरो. तर 5च्या पुढे नॉन झिरो असतील तर अलीकडचं डिजिट सिम्पली 1 वाढवायचं. मग हे काय होईल, 3.3 आणि हे काय होईल 13.4. 5 फॉलोड बाय डिजिट्स अदर दॅन 0. समजलं, हे रूल जरा व्यवस्थित बघा. 5चा जो नियम आहे तो थोडासा जरा किचकट आहे, तुम्हाला व्यवस्थित बघावं लागेल. ओके, आता इथं सुद्धा आपल्याला कोणाला ड्रॉप करायचं आहे, 5ला ड्रॉप करायचं आहे. मग काय सांगितलं इथे नियम, इफ द डिजिट टू बी ड्रॉपड इज 5. अगेन तोच रूल आहे, इफ द डिजिट टू बी ड्रॉपड इज 5 फॉलोड बाय झिरोज. इथं फॉलोड बाय काय होतं, डिजिट्स अदर दॅन 0 म्हणजे 1 and 3 अदर दॅन 0. आता 0 असतील तर काय करायचं, म्हणजे 5च्या पुढे काय असणार, 0. 5च्या पुढे काय असणार, 0. आणि इथं आपल्याला 5ला, इथं पण 5ला काय करायचं आहे, ड्रॉप करायचं आहे. हा, इथं जर नॉन झिरो असता 4, 6 तर काय केलं असतं, सिम्पली प्रिसिडिंग डिजिट 1 तुम्ही काय केले असते, वाढवले असते. पण इथं काय, 5 फॉलोड बाय 0. इफ द डिजिट टू बी ड्रॉपड इज 5 फॉलोड बाय द 0 देन द प्रिसिडिंग डिजिट रिमेन ॲज इट इज इफ इट इज इवन. आता अशा केसमध्ये ज्यावेळी 5च्या पुढे 0 असेल आणि 5ला ड्रॉप करायचं असेल तर 5च्या अलीकडचं जे डिजिट आहे म्हणजे प्रिसिडिंग डिजिट ते इवन आहे का ऑड आहे बघायचं. इवन आहे का ऑड आहे. तर इथं काय, 5च्या पुढे कोण आहे, 0. 5ला तर काय करायचं आहे, ड्रॉप करायचं आहे. मग 5च्या अलीकडे कोण आहे, 2. आणि 2 कसा असतो, इवन असतो. त्यावेळी काय करणार, प्रिसिडिंग डिजिट रिमेन ॲज इट इज. मग काही चेंज करायचा नाही, दॅट इज 3.2. इथं पण 5ला काय करायचं आहे, ड्रॉप करायचं आहे. पण इथं काय येणार आहे, 5 फॉलोड बाय 0 आहे. त्यामुळं 5च्या अलीकडचं डिजिट बघायचं, इवन आहे का ऑड आहे, तर इवन आहे. इवन आहे म्हटल्यानंतर ॲज इट इज, दॅट इज 13.4. आता हा नियम इथं उलटा असणार आहे. इथं काय असणार आहे, सेम असणार आहे. इफ द डिजिट टू बी ड्रॉपड इज 5 फॉलोड बाय 0 पण अलीकडे कुठला नंबर असणार आहे, ह्या केसमध्ये ऑड असणार आहे. मग काय सांगितलंय, इफ द डिजिट टू बी ड्रॉपड इज 5 फॉलोड बाय 0 देन द इन्क्रीज द प्रिसिडिंग डिजिट बाय 1 इफ इट इज ऑड. म्हणजे 5च्या पुढे 0 असेल तर 5च्या अलीकडचं डिजिट बघायचं. ते किती आहे, 3. आणि इथे किती आहे, 7. 5ला काय करायचं, ड्रॉप. इथं 5ला काय करायचं आहे, ड्रॉप. म्हणजे 2 डिजिटमध्ये तुम्हाला आन्सर पाहिजे. पण 3 आणि 7 कोण आहेत, ऑड नंबर आहेत. अशा वेळी ते दोन्ही नंबर काय करायचे, 1 इन्क्रीज करायचे. सो दिस इज राउंडिंग ऑफ टू 3.4. दिस इज 4.8. लक्षात आलं.
हा नियम आणखी एका प्रकारे काय बुकमध्ये हा नियम काय सांगितलेला असतो की इथं 0 दिलेला नसतो. म्हणजे सिम्पली हे एक्झाम्पल तुम्हाला असं दिलेलं असणार आहे 3.25. ओके, तुम्हाला काय सांगितलं असतं राऊंडिंग ऑफ अप टू 2 डिजिट, म्हणजे 5ला काय केलं पाहिजे ड्रॉप केलं पाहिजे, पण 5च्या पुढे 0 नाही. त्यावेळी पण हाच नियम असणार आहे. म्हणजे काय असणार आहे 5च्या पुढे काही जरी नसेल तरी अलीकडचं डिजिट काय E1 आहे, 5ला ड्रॉप केलं त्यामुळे ॲज इट इज दॅट इज 3.2. आणि इथं काय किती असणार आहे 3.35. ड्रॉप 5 वी गेट राऊंडिंग ऑफ टू 3.4, कारण 5च्या पुढं काही नाही. ओके, तर मग अलीकडचं डिजिट कसं असणार आहे E1 का ऑड आहे ते बघायचं. ऑड आहे, सिम्पली इन्क्रीज बाय 1. म्हणजे 4 आणि 5 नंबरचा रूल जो आहे तो इथं 0 असेल किंवा 0 नसेल, म्हणजे काहीच नाही पाहिजे. ओके, जर 5च्या पुढे दुसरा कुठला नंबर असेल अदर दॅन 0, म्हणजे 1 2 3 4 काय 5, त्यावेळी हा नियम येणार. मग ह्या नियमात काय करणार तुम्ही तर प्रिसिडिंग डिजिट काय करणार इन्क्रीज बाय 1. 5च्या पुढे नॉन 0 असेल तर प्रिसिडिंग डिजिट इन्क्रीज बाय 1. 5च्या पुढं 0 असेल तर प्रिसिडिंग डिजिट रिमेन सेम इफ इट इज इवन अँड इन्क्रीज बाय 1 इफ इट इज ऑड. सिंपल नियम आहेत. तेव्हा 5चा जो नियम आहे तो थोडासा जरा कॉम्प्लिकेटेड आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. बाकी हे 2 तर सिम्पल आहेत. ओके, आता आपण बघणार आहे ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे काही रूल्स बघणार आहे. तोपर्यंत बघून घ्या. नेक्स्ट पॉईंट आहे रूल्स फॉर अरिथमेटिक ऑपरेशन. आता हे 2 रूल्स आपण बघणार आहे. ह्याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं तर राऊंडिंग ऑफचे रूल्स बघितले होते. आता आपण काय करणार आहे तर अरिथमेटिक ऑपरेशनमध्ये कुठले रूल्स आपण अप्लाय करतो. सिम्पल रूल्स आहेत जे तुम्हाला पुढं कॅल्क्युलेशनसाठी यूज होणार आहेत. पहिल्यांदा आपण बघणार आहे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी, नंतर बघणार आहे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी. म्हणजे तुम्हाला समजलं असेल ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी सेम रूल आहे आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला सुद्धा, म्हणजे ह्या दोघांसाठी सेम रूल आणि ह्या दोघांसाठी सेम रूल आहे. आता काय तर बघा आपण कॅल्क्युलेशन करताना बऱ्याच नंबरची काय करतो ॲडिशन करतो, सबट्रॅक्शन करतो. पहिल्यांदा आपण ह्या दोघांच्या बद्दल डिस्कस करूया. सपोज माझ्याकडे 3 नंबर आहेत माझ्याकडे. सपोज 4.123, 3.21 अँड 4.3. आणि या तिन्ही नंबरची मी काय केली ॲडिशन केली. तर ॲडिशन केल्यानंतर मला काहीतरी ॲन्सर मिळेल. फॉर एक्झाम्पल किती मिळालं ॲन्सर मला तर 3, 3, 6, 10, 10.633 हे मला काय मिळालं ॲन्सर मिळालं. आता ह्या ॲन्सरमध्ये तुम्ही जर विचार केला तर हे ॲन्सर किती डेसिमल प्लेसपर्यंत आहे तर बघा 1, 2 अँड 3 अप टू 3 डेसिमल प्लेसपर्यंत आहे. पण हे ॲन्सर बरोबर नाही. का बरोबर नाही तर तुम्हाला हे ॲन्सर राऊंड ऑफ करून लिहावं लागेल. आता राऊंड ऑफ करताना हा क्वेश्चन अराईज होतो की कुठलं डिजिट ड्रॉप करायचं, म्हणजे हा 3 ड्रॉप करायचा, हा 3 ड्रॉप करायचा का 6 ड्रॉप करायचा, हा क्वेश्चन या ठिकाणी निर्माण होतो. ठीक आहे, मग आपला रूल काय सांगतो की जे ओरिजिनल नंबर्स आहेत, कुठले ओरिजिनल नंबर्स आहेत 1, 2 अँड 3, ज्यांची तुम्ही काय केली ॲडिशन केली, त्या ओरिजिनल नंबर्समध्ये सगळ्यात कमी डेसिमल प्लेस कुठं आहेत ते बघायचं. तर पहिल्या नंबरमध्ये किती डेसिमल प्लेसेस आहेत तर 1, 2 अँड 3. दुसऱ्यामध्ये किती आहे तर 1 अँड 2. आणि तिसऱ्या नंबरमध्ये फक्त 1 डेसिमल पर्यंतच हा नंबर आहे, 1 डेसिमल प्लेस पर्यंत. म्हणजे सगळ्यात कमी डेसिमल प्लेस आपण त्याला काय म्हणतो दिले बघा इथं लिस्ट डेसिमल प्लेस. लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी. मग हा जो नंबर आहे दिस नंबर इज विथ लिस्ट डेसिमल प्लेस, म्हणजे अप टू 1 डेसिमल प्लेस. कारण ह्याच्यामध्ये 2 डेसिमल प्लेस, ह्याच्यामध्ये 3 डेसिमल प्लेस आणि ह्याच्यामध्ये 1 डेसिमल प्लेस. मग आपला नियम काय सांगतो जे फायनल आन्सर आहे ते सुद्धा लिस्ट डेसिमल प्लेस विथ ओरिजिनल नंबर्स, म्हणजे एका डेसिमल प्लेस पर्यंतच पाहिजे. लक्षात येते ज्या नंबरची ॲडिशन करून तुम्हाला हा रिझल्ट मिळाला आहे त्या रिझल्टमध्ये किती डेसिमल प्लेस पर्यंत हे आन्सर ठेवायचं. तर ओरिजिनल नंबरमध्ये सगळ्यात कमी डेसिमल प्लेस किती आहे तर 1 आहे. मग हे आन्सर सुद्धा अप टू 1 डेसिमल प्लेस. हे किती येणार तर 10.6. म्हणजे ह्या 3ला तुम्हाला काय केलं पाहिजे ड्रॉप केलं पाहिजे. आणि आपल्या नियमानुसार जे आपण नियम आत्ताच बघितले 3 इज लेस दॅन 5, त्यामुळे प्रिसिडिंग डिजिट नेवर चेंज किंवा प्रिसिडिंग डिजिटमध्ये काही चेंज करायचा नाही. सो फायनल आन्सर इज 10.6 अप टू राऊंडिंग ऑफ. राऊंडिंग ऑफ करून ते 10.6 मिळालं. लक्षात आलं काय नियम सांगतो बघा. इन ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन द फायनल रिझल्ट शुड रिटेन
म्हणजे राहणार, कसं राहणार फायनल रिझल्ट, ॲज मेनी डेसिमल प्लेसेस ॲज आर देअर इन नंबर विथ द लिस्ट डेसिमल प्लेसेस. सगळ्यात कमी डेसिमल प्लेसेस जेवढे असतील तेवढ्या डेसिमल प्लेसमध्ये तुमचं फायनल आन्सर असणार आहे. आणखी एक एक्झाम्पल बघूया. इथं 2.1 मीटर, 1.78 मीटर, 1.246 मीटर ह्या तिघांची आपण काय केली, ॲडिशन केली आणि तुम्हाला आन्सर किती मिळालं, 5.126 मीटर. आता हे आन्सर तुम्ही लिहू शकत नाही. ॲडिशन बरोबर आहे पण आपल्या रूलनुसार हे आन्सर बरोबर नाही, कारण तुम्हाला राऊंडिंग ऑफ करून हे आन्सर लिहिलं पाहिजे. राऊंडिंग ऑफ काय सांगतो, तर हे आन्सर तुम्हाला कसं मिळालं, तर ह्या 3 ओरिजिनल नंबरची तुम्ही काय केली, ॲडिशन केली. मग मला सांगा हा नंबर अप टू 1 डेसिमल प्लेस आहे, हा नंबर अप टू 2 डेसिमल प्लेस आहे आणि हा नंबर अप टू 1 2 3 डेसिमल प्लेस पर्यंत आहे. सगळ्यात कमी डेसिमल प्लेस येत आहेत, किती आहेत, 1. म्हणजे ह्या फायनल आन्सरमध्ये पण किती डेसिमल प्लेस पाहिजेत, 1. दॅट इज ओनली 5.1. म्हणजे ह्या 2ला तुम्हाला काय करावं लागेल, ड्रॉप करावं लागेल. अँड 2 इज लेस दॅन 5. So preceding digit remain as it is. So we get final result should be rounded off to 5.1. This is the correct answer. कळालं? लिस्ट डेसिमल प्लेस ओरिजिनल नंबर मध्ये शोधायचे आणि तेवढ्या डेसिमल प्लेसमध्येच फायनल आन्सर लिहायचं. एवढा सोपा रूल आहे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी. आता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला हा रूल थोडासा चेंज होतो. काय चेंज होतो, इथं तुम्ही काय शोधलं होतं, तर ओरिजिनल नंबरमध्ये असणारे लिस्ट डेसिमल प्लेस. इथं काय शोधायचं, तर ओरिजिनल नंबरमध्ये असणारे लिस्ट सिग्निफिकंट फिगर. लिस्ट डेसिमल प्लेस, लिस्ट सिग्निफिकंट फिगर. म्हणजे काय करणार, 2 किंवा 3 किंवा 4 नंबरचं तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं किंवा 2 नंबरची तुम्ही काय केली, डिव्हिजन केली. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन केल्यानंतर ज्या ओरिजिनल नंबरचं तुम्ही काय केले मल्टिप्लिकेशन, त्या ओरिजिनल नंबरमध्ये सगळ्यात कमी सिग्निफिकंट फिगर जेवढे असतील तेवढ्याच सिग्निफिकंट फिगरमध्ये फायनल आन्सर पाहिजे. लक्षात आलं? आता एक्झाम्पल दिले बघा. आपल्याला काय दिले, मास दिलेला आहे 4.237 ग्रॅम हे मास आहे. हा व्हॉल्यूम आहे 2.51 सेंटीमीटर क्यूब. दिस इज द व्हॉल्यूम, दिस इज द मास. आणि यांच्यापासून आपण डेन्सिटी काढू शकतो. डेन्सिटी इज इक्वल टू वी नो दॅट मास अपॉन व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग हे कॅल्क्युलेशन आपण केलं, मास पुट केलं, व्हॉल्यूम पुट केला, ह्या दोघांचा आपण भागाकार केला आणि भागाकार केल्यानंतर तुम्हाला हे आन्सर मिळालं. ओके, पण हे आन्सर तुम्ही ॲज इट इज लिहू शकत नाही. तर आपला रूल काय सांगतो, इन मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन द फायनल रिझल्ट शुड रिटेन ॲज मेनी सिग्निफिकंट फिगर ॲज आर देअर इन द ओरिजिनल नंबर विथ द लिस्ट सिग्निफिकंट फिगर. म्हणजे फायनल आन्सर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर पाहिजेत, तर ओरिजिनल नंबरमध्ये असणाऱ्या कमीत कमी सिग्निफिकंट फिगर. तर ओरिजिनल नंबर म्हणजे कोण, मास आणि व्हॉल्यूम. तर ह्या मासमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत, तर सिग्निफिकंट फिगर्स आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर बघितलं होतं, ते जाऊन तुम्ही लेक्चर बघा अगोदर. तर ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर आहेत 1 2 3 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. बिकॉज ऑल नॉन झिरोज आर सिग्निफिकंट. ह्याच्यामध्ये सुद्धा नॉन झिरो आहे. सो इन दिस केस देर आर 3 सिग्निफिकंट फिगर्स. ओके, मग सगळ्यात कमी सिग्निफिकंट फिगर कशामध्ये आहेत, व्हॉल्यूममध्ये. आणि त्या किती आहेत, 3. कारण 4 तर 3 पेक्षा मोठा असतो. सो फायनल आन्सर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर पाहिजे, 3. बिकॉज 3 इज लिस्ट सिग्निफिकंट फिगर्स. सो हे आन्सर आपल्याला 3 डिजिट पर्यंत लिहावं लागेल. म्हणजे 1.68 इथपर्यंत लिहावं लागेल. मग हा जो 8 आहे ह्याला ड्रॉप करावा लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे 8 इज अ ग्रेटर दॅन 5. ज्यावेळी तुम्ही 5 पेक्षा मोठी संख्या ड्रॉप करता त्यावेळी प्रिसिडिंग डिजिट, अलीकडचं डिजिट 1 न काय करता, वाढवता. हा रूल आपल्याला झालेला आहे. सो फायनल रिझल्ट शुड बी राउंडेड ऑफ टू काय येणार, 1.69 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. दिस इज द करेक्ट आन्सर. कारण हा 8 ड्रॉप करायचा असेल तर हा 8 1 न वाढवला पाहिजे. मी समजलं, सिंपल आहे. ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये काय शोधायचं, ओरिजिनल नंबरमध्ये लिस्ट डेसिमल प्लेस, आणि जे काय लिस्ट डेसिमल प्लेस असतील तेवढेच कुठे ठेवायचे, आन्सरमध्ये. आणि इथं काय शोधायचं, लिस्ट सिग्निफिकंट फिगर इन ओरिजिनल नंबर, आणि तेवढेच सिग्निफिकंट फिगर आन्सरमध्ये ठेवायचे. एवढा सोपा रूल आहे. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. ओके, थँक्यू.